दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आहे ना तो मलाच विषय नाही, हे गाज विचारतो मी, हे स्टील विचारतोय. बोलून घेतो केला तिकडे दाखवून देतो तुम्हाला. काहीच नाही केलं, तिकडे बघितलं म्हणून मी इकडे आलोय. पेठ तालुक्यातील आदिवासी नगर वसाहत प्रभाग क्रमांक 17 पिंपळाची गल्ली येथे रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. हे तुम्ही काय केलं नेमकी मला ते सांगा. आज दिवसभरामध्ये विनोद भाऊ आता तुम्ही थांबून गेलो. दिवसभरात काय केलं तुम्ही मला ते सांगा ना. तुम्ही असं थोडी चालतंय म्हणजे लोक डोक्यावरती पाणी पाट्या वाहतात. लोक डोक्यावर माल घेतला दादा. मग तुम्ही ते करून द्यायला पाहिजे होतं ना रावसाहेब. तुम्ही ते करून का नाही दिलं? तुम्ही काम हातात केलं तर पूर्ण करायला पाहिजे होतं ना ते. अंदाजे 10 लाख रुपयांच्या कर्जाने करण्यात आलेल्या या कामात फक्त 4 ते 5 तासात म्हणजे दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्यात आले, असा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विषय पैसे घेतले त्यांनी 10 लाख रुपये एवढे कामाचे. मग एवढं एक तासामध्ये 3 तासामध्ये 10 लाखाचं काम केलंय. मजा काय का? 3 तासात 10 लाखाचं काम केलंय. आदिवासी बहुल या वसाहतीतील नागरिकांनी या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिकांनी सांगितलंय की एवढ्या मोठ्या कामासाठी किमान 2 ते 3 दिवस लागतात. मात्र येथे घाईघाईत सिमेंट ओतून ठेकेदाराने काम पूर्ण केले, असा बनाव प्रशासनासमोर केलाय. सांगितलं असं कसं पाऊस पडतोय, कुणी पुढं पडद्या काढलेल्या आहे, कुणी काही सावलीचं केलेलं आहे पावसापासूनच. त्यांना सांगितलं असतं ना, कमीत कमी त्यांना सकाळ सांगितलं असं असं कामाला. मला तिचा फोन आला, मला कळलं का माझ्या वार्डात काम चालू आहे. म्हणजे एवढी वाईट अवस्था नको ना. नागरिकांनी जेव्हा दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला तेव्हा ठेकेदारांनी उडवाउडवीची वर्तणूक केली. विशेष म्हणजे आदिवासी समाजही माणसंच आहेत, येथे जनावर राहत नाहीत असे जेव्हा स्थानिकांनी सांगितले तेव्हा ठेकेदाराने तुच्छ आणि अपमानास्पद प्रतिक्रिया दिल्याने साक्षीदारांनी सांगितले. त्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना तीव्र दुखावल्या आहेत. या प्रकरणाची लेखी तक्रार पेठ नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली. तक्रारीत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधित कायदा 1989 व सुधारित अधिनियम 2015 तसेच महाराष्ट्र नगरपंचायत अधिनियम 1965च्या कलम 180, 188 आणि 308 अंतर्गत ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांनी या 4 मुख्य मागण्या केल्या आहेत. पहिली, तात्काळ चौकशी करून ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. निकृष्ट कामाची पुनर्तपासणी करून दर्जेदार पद्धतीने नवीन रस्ता तयार करावा. आणि चौथी मागणी म्हणजे ठेकेदाराची मान्यता रद्द करून भविष्यात अशा घटनांना आळा घालावा. स्थानिक नागरिकांनी स्पष्ट इशारा दिलाय की निकृष्ट काम आणि समाजाचा अपमान आता सहन केला जाणार नाही. आम्ही लोकशाही मार्गाने लढा देऊ. या सर्व प्रकरणावर नगरपंचायतीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु पेठ शहरातील आदिवासी समाजामध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. आदिवासी समाजाच्या सन्मानाशी खेळ करण्यात आलाय असे मत स्थानिक समाज नेत्यांनी व्यक्त केले असून आम्ही आदिवासी आहोत पण आम्हीही माणसे आहोत. आमच्या सन्मानाशी खेळ करू नका असा भावनिक संदेश स्थानिकांनी दिला आहे. विनोद साहाळे, दक्ष न्यूज, पेठ.